भारतीय सुरक्षा दलांवर केवळ देशाच्या सुरक्षेची जबाबदारी नसून सायबर युद्ध आणि दहशतवाद यासारखी नवी आव्हाने देखील असून त्यांना तोंड देण्यासाठी सक्षम होणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. तमिळनाडूतल्या वेलिंग्टन इथल्या संरक्षण सेवा प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी आणि शिक्षकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. वक्फ विधेयकावरून विरोधकांकडून आक्षेप घेतला जात असून जेपीसीच्या अध्यक्षासमवेत या संदर्भात चर्चा करण्याची मागणी केली जाते. दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही दुरुस्ती विधेयकावर टीका केली असून हे विधेयक धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असून त्यामुळे मुस्लिमांचे हक्क हिरावले जातील असा आरोप केलाय. आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष म्हणून जपानचे अर्थमंत्री मसातो कांदा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. बँकांच्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांची निवड करण्यात आली. ते पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आपला पदभार स्वीकारतील असंही बँकांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. बांगलादेशात सध्या धार्मिक हिंसाचार टोकाला पोहोचलाय. अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर हल्ले होत आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर अमेरिकेतून प्रतिक्रिया आली आहे. USCIRFचे माजी आयुक्त जॉनी मूर यांनी जो बायडन यांच्या सरकारवर टीका करताना आता डोनाल्ड ट्रम्प येतायत असं सूचक विधान केलंय. इस्कॉन ही कट्टरतावादी संघटना असल्याने तिच्यावर बांगलादेशमध्ये बंदी आणावी अशी तेथील सरकारने केलेली मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. बांगलादेशमधील हिंदू नेते चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आजच्या निर्णयाद्वारे येथील अल्पसंख्याक हिंदू समुदायाला दिलासा दिल्याचं मानलं जात आहे. ब्रिटनमध्ये 2023 मध्ये उच्चांकी 9,06,000 परदेशी नागरिकांनी स्थलांतर केलं असून ते 2022 पेक्षा जास्त असल्याचं आढळून आल्याने ब्रिटनच्या स्थलांतर धोरणांमध्ये दुरुस्ती करून योग्य निर्णय घेतले जातील असं ब्रिटनचे प्रधानमंत्री स्टीर कारमर यांनी जाहीर केले. ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या संशोधन अहवालानुसार जून 2024 पर्यंत ब्रिटनमध्ये सुमारे 12 लाख स्थलांतरित नागरिक झाले आणि 4,79,000 नागरिकांनी ब्रिटन देश सोडलाय. भारतीय अमेरिकींच्या सदस्यांची संघटना असलेल्या एका संघटनेने बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप करावा आणि याची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. भारताच्या शेजारी देशाचे आता कट्टरवादी देशात रूपांतर होत असल्याची शंकाही या संघटनेने उपस्थित केली आहे. आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी साखळीवर कारवाईचा भाग म्हणून NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने आज देशभरातल्या 22 ठिकाणांवर तपास मोहीम राबवली. या तपासात म्यानमार आणि लाओसमधल्या सायबर घोटाळा घडवून आणणाऱ्या केंद्राशी असणारे संबंध उघड झालेत. अनेक भारतीय नागरिकांचं क्रिप्टोकरन्सी आणि कॉल सेंटर फसवणुकीत शोषण झाल्याचं यात समोर आलंय. अरबी समुद्रात भारत आणि श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या संयुक्त ऑपरेशनच्या माध्यमातून तब्बल 500 किलोचे नार्कोटिक्स ड्रग्ज ताब्यात घेण्यात आलेत. एवढ्या प्रमाणातील ड्रग्ज दोन्ही बोटीत आढळून आलेत. या प्रकरणात बोटीमधील व्यक्तींनाही अटक केली असून श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडून आता पुढील कारवाई केली जाणार आहे. बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेला निर्माण झालेल्या फेंगल या चक्रीवादळाचा श्रीलंकेला फटका बसला असून चक्रीवादळामुळे आतापर्यंत 4 जण मृत्युमुखी पडलेत. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागात श्रीलंकेची नौदल आणि हवाई दलाची पथके मदत कार्य करत आहेत. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत मोठा निर्णय घेतलाय. लहान मुलांनी सोशल मीडियावर लॉग इन केल्यास 2.70 अब्ज रुपये दंड आकारण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाने गुरुवारी तसा कायदा मंजूर केलाय. यात बिग टेकलला लक्ष्य करणाऱ्या अत्यंत कठोर नियमांचा समावेश आहे. हा कायदा अल्पवयीन मुलांना इंस्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉक यासारख्या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करण्यापासून प्रतिबंधित करतो. भारतीय नौदलाने बुधवारी K4 अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. यामुळे भारताची आण्विक प्रतिकार क्षमता आणि संरक्षण सिद्धता अधिक वाढली आहे. नौदलाच्या INS अरिघात या अणुऊर्जा संचालित पाणबुडीमधून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. ते 3,500 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा भेद करू शकते.
ओमानमधील मस्कत इथं काल झालेल्या पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक 2024 हॉकी स्पर्धेत गतविजेत्या भारतानं जपानवर 3-2 अशा फरकानं विजय मिळवलाय. हा भारताचा पूल ए मधील सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी भारतानं थायलंड विरुद्ध 11-0 असा जोरदार विजय मिळवला होता. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाते. या कसोटीतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा संघ 13.5 षटकात अवघ्या 47 धावांवर सर्वबाद झालाय. श्रीलंकेची ही कसोटीतील सर्वात कमी धावसंख्या आहे. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मार्को यान्सेन गोलंदाजीत कहर करत 13 धावा देत 7 विकेट्स घेतल्यात. महाराष्ट्र राज्य सरकारच्या 61व्या मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिका सादर करायला मुदतवाढ देण्यात आली असून निर्माते 27 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करू शकतील, असं महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी म्हटलंय. 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेन्सॉर झालेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे.